नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता आकाशच्या केबिनमध्ये येते आणि इथे हात जोडून म्हणत असते की आई योगेश्वरी, आकाशची कॉन्फरन्स चांगली होऊ दे. त्याने माझ्या प्रयत्नांना यश दिलेत, आता तू त्याच्या प्रयत्नांना यश दे, असं भूमी म्हणत असते. आणि त्याची कॉन्फरन्स अगदी व्यवस्थित होऊ दे, त्याला त्याच्या कॉन्फरन्समध्ये यश येऊ दे. त्यानंतरला पारितोष सरांचा फोन भूमीला आलेला असतो. ते म्हणत असतात की भूमी देसाई, तुम्ही आज ऑफिसला आला नाहीत असं मला कळलं. सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही सर, मी एकदम ठीक आहे. मी एका कामात अडकले होते म्हणून मला यायला उशीर होतोय सर, पण मी ऑफिसला येते सर. तेव्हा पारितोष म्हणत असतात, भूमी मॅडम, पण तरीसुद्धा तुम्हाला काय हेल्थ इश्यू नाही आहे ना? तुम्हाला काही चक्कर वगैरे येत नाही आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही सर, मी एकदम ठीक आहे. फक्त मला थोडं काम होतं म्हणून यायला उशीर होतोय. मी थोडा वेळात येते सर. तेव्हा इथे पारितोष सर म्हणतात, तुम्हाला इथे मी गाडी वगैरे पाठवू का? तुम्ही कुठे आहात ते मला फक्त सांगा, मी तिथे तुम्हाला ऑफिसमधून गाडी पाठवतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको सर, मी स्वतःहून येईन. सॉरी सर, आज माझा पहिलाच दिवस आहे आणि आजच नेमकं मला उशीर होतोय. पण खरंच सॉरी सर, महत्त्वाचं काम होतं म्हणून थांबावं लागलं. तेव्हा पारितोष सर म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही ऑफिसला या. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाशला उगाच माझी काळजी वाटत होती, पण सर किती प्रोटेक्टिव्ह आहेत. मागच्या वेळेला बॉस म्हणून माझा इंटरव्ह्यू घेतला होता, पण जेव्हापासून त्यांना कळलं आहे की मी प्रेग्नंट आहे तेव्हापासून खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह वागत आहेत. त्यानंतर इथे आकाश आता कॉन्फरन्स रूममध्ये उत्तम पद्धतीने प्रेझेंटेशन देत असतो. तेव्हा इथे आता प्रेझेंटेशन देऊन झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आकाशचं कौतुक करतात. म्हणत असतात की तुम्ही उशिरा आलात, पण खूपच जास्त छान पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे. म्हणजे इथे आता सगळ्यांनाच आकाशचं कौतुक वाटत असतं. तर अभिला आणि त्याचबरोबर रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की तुमची एवढी छान तयारी झाली होती, कदाचित आम्हाला खूपच जास्त बेटर मिळणार होतं, म्हणूनच तुम्हाला उशीर झाला असावा. तेव्हा इथे आता सगळेजण आकाशचं कौतुक करतायत. हे जेव्हा आता आकाशला कळतं तेव्हा तो म्हणतो की हे बघा, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की हे सगळं क्रेडिट माझं आहे, हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हे सगळं माझ्या आईमुळे सुद्धा झालेलं आहे. तिचा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा हात आहे आणि माझ्या बायकोचा सुद्धा. माझ्या बायकोने सुद्धा मला खूप जास्त मदत केलेली आहे. त्यानंतर इथे आता व्यवस्थित कॉन्फरन्स झाल्यानंतर, व्यवस्थित प्रेझेंटेशन झाल्यानंतर आकाश आपल्या केबिनमध्ये जात असतो. तेवढ्यातच तिथे रागिणी येते आणि म्हणत असते, आकाश, अरे किती उत्तम पद्धतीने तुझं प्रेझेंटेशन झाले माहिती आहे का? पण तुला उशीर का झाला आकाश? तू इथे कॉन्फरन्सला यायला उशीर का झाला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई, खरं सांगायचं तर मी आज दारू प्यायला होतो. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की आकाश, अरे हे कधीपासून सुरुवात केलीस तू? तू तर कधी दारू पित नाही ना? आणि ते सुद्धा आजच्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी तुझी कॉन्फरन्स होती, हे तुला माहिती होतं ना? तेव्हा आकाश म्हणतो की भूमीचे विचार माझ्या मनातून जात नव्हते. भूमीचे मनातले विचार घालवण्यासाठी मी चुकीच्या मार्गाला गेलो. मी दारू प्यायला होतो. पण खरं तर हे असं मला करायला नको होतं, याची जाणीव मला आता झालेली आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की आकाश, तू वेडा आहेस का? भूमीच्या आठवणी मनातून घालवण्यासाठी तू दारू प्यायलास? अरे एक वेळ ती भूमी चुकीचं वागते तर वागते, पण तू तरी असं करू नकोस ना. तू सुद्धा आता भूमीसारखं चुकीचं वागणार आहेस का आकाश? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की असं नाही करायचं. कामाच्या वेळेला दारू पिणं हे कधीही चुकीचं. हे सगळं त्या भूमीमुळेच झालेलं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की नाही आई, भूमीमुळे तर सगळं व्यवस्थित झालं आहे. भूमी वेळेवरती आली म्हणून तर तिने मला सांगितलं की कॉन्फरन्स रूममध्ये जाऊ नकोस, आणि तिने दारू उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मला तिने लिंबू पाणी प्यायला दिलं आणि थोडा वेळ केबिनमध्ये आराम करायला सांगितलं. तिने सांगितलं की आधी कॉन्फरन्स रूममध्ये येऊ नकोस म्हणून, आणि बरं वाटलं तेव्हा तीच आली आणि मला सांगितलं की आता जा आणि उत्तम पद्धतीने तुझं प्रेझेंटेशन दे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, अरे ते सगळं ठीक आहे, पण तुला कळायला नको का? का बरं तू तिच्यासाठी दारू प्यायलास? तेव्हा इथे आकाश म्हणतो की आई, तिच्यासाठी जरी दारू प्यायला असलो ना, तरी तिच्याचमुळे आज माझं प्रेझेंटेशन उत्तम पद्धतीने झालं आहे, हे पण विसरून चालणार नाही ना. नाहीतर तुला खरं सांगू का, मी पूर्णपणे डाऊन झालो होतो. जरी मी दारू नसतो प्यायलो ना, तरीसुद्धा माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं असतं असं मला तरी वाटत नाही.
कारण मी मेंटली खूपच जास्त डिस्टर्ब होतं असं आकाश म्हणतो. तेव्हा तो म्हणतो की आता मी जातो आहे आणि भूमीची मनापासून मी माफी मागतो आहे आणि तिला थँक्यूसुद्धा म्हणतो आहे, ते सुद्धा मनापासून. तेव्हा आकाश आता केबिनमध्ये येऊन भूमीला बघत असतो, तर भूमी केबिनमध्ये नसते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी कुठे गेली? आता तर इथे होती ना, लगेच कुठे गेली? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की भूमी देव अवतारात आली काय, लगेच गेली काय? तेव्हा आकाश म्हणतो हो ना, कुठे गेली असेल भूमी? तेव्हा इथे आता रागिनी आणि अभि दोघेजणं आपल्या केबिनमध्ये येतात. तेव्हा रागिनी म्हणत असते की ही भूमी तर ना, हिला तर ना मी सोडणार नाही. तेव्हा भूमी म्हणते काय झालं, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का रागिनी पटवर्धन? तेव्हा इथे आता रागिनीला कळतं की भूमी माझ्याच केबिनमध्ये बसलेली आहे. तेव्हा भूमी म्हणते काय झालं, तुमच्या दोघांचे चेहरे एवढे उतरलेत का? 12:30 का वाजले तुमच्या चेहऱ्यावरती? मला तर माहितीच होतं की जेव्हा कॉन्फरन्स रूमच्या बाहेर टाळ्यांचा गडगडाट ऐकू आला ना, तेव्हाच मला कळलं की आकाशचं प्रेझेंटेशन खूपच जास्त उत्तमरित्या झालेलं आहे. हो की नाही रागिनी पटवर्धन? म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावरती असे 12 वाजलेले आहेत. तेव्हा अभि म्हणत असतो ए भूमी, अगं तुला मोठ्यांजवळ बोलायची काही जाण वगैरे आहे की नाही? तुला मोठ्यांजवळ बोलायची पद्धत आहे की नाही? तेव्हा इथे भूमी म्हणते की अभि, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आता मला सांगणार का की मोठ्यांजवळ कुठल्या भाषेत बोलायचं ते? अहो ज्यांना ज्या भाषा कळते त्या भाषेतच उत्तर द्यावं लागतं ना. तेव्हा इथे आता रागिनीला राग येत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते काय रागिनी पटवर्धन, काय तिकडे का बघताय तुम्ही? अहो इकडे लक्ष द्या. आकाशची कॉन्फरन्स खराब करण्याचे खूपच जास्त अतोनात प्रयत्न केले होते तुम्ही, पण तुमचे सगळे प्रयत्न मी हाणून पाडणार आहे. तुम्हाला काय वाटलं आकाश एकटा आहे का? तेव्हा इथे भूमी म्हणते रागिनी पटवर्धन, अहो इकडे बघा ना, तिकडेच काय बघताय तुम्ही? आकाश एकटा नाही आहे, मी नेहमी त्याच्याबरोबर उभी आहे, त्याची ढाल बनून, कळलं ना? तुम्हाला काय वाटलं आकाशला दारूच्या आहारी घालवणार तुम्ही आणि सगळं काही बळकावणार का? पण असं अजिबात होणार नाही. बघितलंत ना, आकाशची दारूसुद्धा उतरली, त्याचबरोबर कॉन्फरन्स रूममध्ये येऊन प्रेझेंटेशनसुद्धा दिलं. आता हे सगळं तुम्हाला तर आवडलं नसेल, पण बायको म्हणून मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते कसं आहे ना रागिनी पटवर्धन, जरी मी आकाशच्या आता घरात राहत नसले, जरी मी घरामध्ये राहत नसले ना, तरी मी आकाशच्या आयुष्यातून अजून गेलेले नाही आहे. मी त्याची बायको आहे आणि नेहमी मी फक्त त्याच्या भल्याचा विचार करणार, कळलं ना? तेव्हा अभि म्हणतो ए भूमी, बोलताना जरा नीट बोला. तेव्हा भूमी म्हणते तुम्ही सगळेजण बोलताना माझ्याशी नीट बोला. हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे, कळलं ना? आणि तुम्ही इथे पगार घेता आणि म्हणून इथे काम करता. तुमची स्वतःची अशी केबिनसुद्धा नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आकाश महाजन याची बायको म्हणून माझ्याशी बोलताना नीटच बोलायचं आणि यापुढे माझ्या आकाशपासून लांब राहायचा. माझ्या आकाशला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर मात्र मी गप्प बसणार नाही, मी सोडणार नाही तुम्हाला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आता त्याला अशा रीतीने तुम्ही थांबवणार आहात का? तुम्हाला माझ्याबरोबर खेळच खेळायचे आहेत ना, मग ते फेअर गेम असू द्या. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तू काय करणार आहेस गं? मी आता आकाशला इथे एवढ्या मोठ्या कॉन्फरन्समधून बाहेर काढणार होते, बघितलंस ना कशी दारू पाजली होती त्याला. तर तू काय गं, एक प्लॅन काय माझा हाणून पाडलास? तर तुला काय वाटलं सगळे प्लॅन माझे तू हाणून पाडशील का? आता यापुढे बघ ना, एकसुद्धा प्लॅन माझा फसणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते बघूया, बघूया ना आपण तुमचे सगळे प्लॅन हाणून पाडते की नाही, बघाच तुम्ही. तेव्हा अभि म्हणतो काय गं भूमी, तू करणार काय आहेस? तू त्या घरात तरी राहतेस का? तू काय 24 तास आकाश बरोबर असतेस? तेव्हा भूमी म्हणते 24 तास बरोबर राहायची गरज नाही आहे. मी आकाशबरोबर तर आहेच, पण माझ्याबरोबर सत्य आहे, माझ्याजवळ देवी आईचा आशीर्वाद आहे, जो तुमच्याकडे अजिबात नाही आहे. तेव्हा आता तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण माझ्या आकाशला त्रास देण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही आणि त्याचबरोबर मी तुमचे सगळे प्रयत्नसुद्धा हाणून पाडणार म्हणजे पाडणार. पण जरा फेअर गेम खेळा, फेअर गेम खेळा. बघा मी कुणाकडून फेअर गेमची अपेक्षा करते? तुमच्याकडून. अहो तुम्ही तर धोकेबाजीमध्ये एक नंबर आहातच. तेव्हा भूमी म्हणते पण हे असे पानसट गेम आहेत ना, ते खेळणं बंद करा. असे पानसट गेम मला तरी आवडत नाही. म्हणजे आकाशला दारू पाजणं, त्याला दारूच्या आहारी घेऊन जाणं आणि मग त्याची संपत्ती, त्याचा पैसा बळकावणं, असं करू नका ना. तो जसा तुमच्याबरोबर खेळतो, जशी मी तुमच्याबरोबर फेअर गेम खेळते,
तर तसंच तुम्ही आमच्याबरोबरसुद्धा वागलं पाहिजे, कळलं ना रागिनी पटवर्धन. आणि याच्यापुढे माझ्या आकाशपासून लांब राहायचं. तो तुम्हाला आई आई म्हणतो त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आणि आकाशच्या आजूबाजूलासुद्धा आता जास्त फिरकायचं नाही. आणि पुन्हा जर मला कळलं ना की तुम्ही जबरदस्तीने आकाशला दारू वगैरे पाजताय, तेव्हा तुम्ही या भूमी महाजनचं जे रूप बघितलेलं नाही आतापर्यंत ते रूप बघाल. आणि ते रूप मी सहजासहजी अजून तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, दाखवायला वेळसुद्धा लागणार नाही. तेव्हा इथे आता भूमीने चांगलाच दम भरलेला असतो. इथे रागिनीला आणि अभिला सांगितलेलं असतं, जर आकाशला पुन्हा जबरदस्तीने दारू प्यायला दिली तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला सोडणार नाही, कळलं ना. आणि आता ती धावत पळत जाते, आपली बॅग घेऊन लगेचच केबिनच्या बाहेर पडते, कारण तिला आता त्या दोघांशी बोलायची सुद्धा इच्छा नसते. त्यानंतरला भूमी आता रागिनीच्या केबिनमधून बाहेर येते आणि तेवढ्यातच तिथे आकाशसुद्धा आलेला असतो. आकाश म्हणतो, अगं भूमी, तू इथे काय करतेस? मी सगळीकडे शोधतोय तुला, फोनसुद्धा केले मी तुला, माझा फोनसुद्धा घेतला नाहीस. तू आईच्या केबिनमध्ये गेली होतीस का? काय झालं? आईशी तुझं बोलणं झालं का? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ, रागिनी आत्यांजवळ जे काही बोलायचं होतं, त्यांना जे काही सांगायचं होतं, माझं सगळं सांगून झालं आहे, सगळं बोलून झालं आहे. पण आता जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बोल ना भूमी. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, हे सगळं काय आहे? तू किती दारू प्यायला होतास आणि आता जी पहिल्यांदा दारू प्यायलंस ना ती आता शेवटची. जर पुन्हा तू दारू प्यायलंस ना तर मी पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यामध्ये परत येणार नाही. आकाश, तुला बाळाची शपथ देऊन सांगते, आता मी फक्त घरातून निघून गेले. जर तू पुन्हा दारू प्यायलास तर तुझ्या आयुष्यातून जायलासुद्धा मला वेळ लागणार नाही आहे. तेव्हा इथे आता भूमीने जणू काही आकाशला धमकीच दिलेली असते, जर पुन्हा दारू प्यायला तर भूमी त्याला सोडून निघून जाईल. त्यानंतरला इथे आता भूमी घाईघाईने ऑफिसमध्ये आलेली असते. तर इथे पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये भूमीचा पहिला दिवस असतो. ती म्हणत असते की सॉरी, मला उशीर झाला. तेव्हा रिसेप्शन म्हणत असतं की हे बघा, आता कॉन्फरन्स मीटिंग सुरू झाली, तुम्हीसुद्धा लवकर जा, सर तुमची वाट बघतायत. तेव्हा इथे आता पारितोष सर आपल्यासुद्धा इथे प्रेझेंटेशन देत असतात. तर त्यांनासुद्धा खूप मोठं गारमेंट्स करून आता एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. पण इथे आता जे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेलं असतं ते महाजन गारमेंट्सबरोबर इथे पारितोष सर आता कोलॅबरेशन करणार असतात. त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून ते डील त्यांना आता पूर्ण करायची असते, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना आता पूर्ण करायचं असतं. आता महाजन गारमेंट्सबरोबर आपल्याला काम करायचं आहे तर आपण त्यांचा आत्तापर्यंतचा हा ग्राफ बघितला पाहिजे. तर गेली 60 वर्ष महाजन गारमेंट्स हे काम करत आहे. आता त्यांची तिसरी पिढी आता ही कंपनी सांभाळत आहे. तर इथे त्यांचा ग्राफ बघितला तर दरवर्षी वरतीच गेलेला आहे, तो एकदाही खाली आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण किती मोठ्या कंपनीबरोबर काम करणार आहोत हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल. तर हे आहेत महाजन गारमेंट्सचे ओनर आकाश महाजन. यांनी परदेशातून इथे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांनी मॅनेजमेंटबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा परदेशात केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर उत्तम पद्धतीने त्यांनी त्यांचा इथे बिझनेस अगदी वाढवलेला आहे, बिझनेसमध्ये प्रोग्रेस केलेली आहे. त्याच्यामुळे महाजन गारमेंट्समध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि आपल्या बिझनेस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. त्यानंतर इथे आकाश आता शांतपणे पडलेला असतो. भूमी जे काही बोललेले असते ते आकाशला आठवत असतं. भूमी म्हणालेली असते, आकाश, तुला बाळाची शपथ आहे, तू जे आत्ता पियायलास ना ते शेवटचं, पुन्हा दारूच्या थेंबालासुद्धा हात लावायचा नाही, असं भूमीने त्याला धमकावून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश शुद्धीवरती आलेला असतो. अभि तिथे येतो आणि म्हणत असतो की आकाश, कसं वाटते आता? उतरली आहे का आता तुझी दारू? हे घे, लिंबू पाणी घे, ते पी. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही नको, भूमीने 2-3 ग्लास लिंबू पाणी पाजलेलं आहे, त्याच्यामुळे आता मला काही नको आहे. तेव्हा अभि म्हणत असतो की आकाश, बरं वाटते ना तुला आता? बरं झालं बाबा, ती भूमी रे, ती आम्हाला नको नको ते बोलून गेली, किती काय ऐकावं लागलं आम्हाला माहिती आहे का? ती म्हणत होती की माझ्या नवऱ्याला तुम्ही जबरदस्तीने दारू पाजायची नाही. जर माझ्या नवऱ्याला जबरदस्तीने दारू पाजली तर मी मात्र गप्प बसणार नाही. अरे वाटेल तसं बडबडून गेली रे, म्हणजे तिला असं वाटत होतं की मीच तुला जबरदस्तीने दारू पाजले की काय, असंच ती माझ्याबरोबर बोलत होती. तेव्हा इथे आकाशला आठवतं. आकाश नाही म्हणत असतो तरीसुद्धा अभि म्हणतो की तुला जर भूमीच्या आठवणींपासून
दूर जायचं असेल तर दारू पी, तुला बघ असं हलकं हलकं वाटेल. आणि तेव्हा इथे आकाशची इच्छा नसताना देखील त्याच्या मनामध्ये भूमीबद्दलच्या आठवणी निर्माण करून दारू प्यायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुला कळतंय का अभि, भूमी इथे आली म्हणून बरं झालं. भूमी तुला बोलली म्हणून तुला वाईट वाटतंय, पण भूमी काही चुकीचं तर बोललेली नाही आहे ना. कारण ती काही बोलली ते सगळं बरोबरच आहे. तू जबरदस्तीनेच मला दारू प्यायला लावली होतीस. भूमी इथे राहत नसती ना तरीसुद्धा ती सगळ्यांना बरोबर ओळखते, असं आकाश आता म्हणत असतो अभिला. त्यानंतरला इथे अभि आता रागिनीकडे बघतो तर रागिनी त्याला गप्प राहायला सांगते, शांत राहायला सांगते. त्यानंतरला इथे आता महाजन गारमेंट्सबद्दल बोलून झालेलं असतं, तर इथे आकाशबद्दल बोलून झालेलं असतं आणि आता मीटिंग पूर्ण झालेली असते. त्यानंतरला भूमी आता ऑफिसमध्ये त्याने म्हणते की सर सॉरी, मला यायला उशीर झाला. तेव्हा इथे माझा पहिला दिवस आहे आणि मी आजच्याच दिवशी उशिरा आले. तेव्हा इथे पारितोष सर म्हणत असतात काहीच हरकत नाही आहे, तुम्हाला उशीर झाला, इट्स ओके, पण तुमची हेल्थ व्यवस्थित आहे ना, म्हणजे तुम्हाला काही त्रास वगैरे तर होत नाही आहे ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही, मला त्रास अजिबात होत नाही आहे. तेव्हा पारितोष सर म्हणत असतात नाही, कसं आहे ना, अशा अवस्थेमध्ये जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. थोडं जरी दुर्लक्ष झालं ना तरी म्हणजे काय त्रास होईल काही सांगता येत नाही. आणि इथे पारितोष सर आता इमोशनल होतात. त्यांना खूप काही बोलायचं असतं, पण ते लगेच आपलं बोलणं थांबवतात आणि सांगतात की भूमी मॅडमला त्यांची जागा दाखवा, त्यांची केबिन दाखवा आणि त्यांचं काम त्यांना आता समजावून सांगा. तेव्हा इथे पारितोष सर आता निघून गेल्यानंतर भूमी म्हणत असते की आमचे सर खरंच किती चांगले आहेत, किती प्रोटेक्टिव्ह आणि केअरिंग आहेत. तर इथे आकाश, तू जसं माझा विचार करतोस ना, माझी काळजी घेतोस, तसेच आमचे बॉस सगळ्यांची काळजी घेतात. तुला जेव्हा कळेल की बॉस किती प्रोटेक्टिव्ह आहेत तेव्हा तुला माझी काळजी वाटणार नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे पारितोष सर आता भूमीची ओळख आकाशबरोबर करून देत असतात. ते म्हणत असतात की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का. तेव्हा भूमी म्हणते नाही, आम्ही नाही ओळखत. तेव्हा इथे पारितोष सर म्हणतात की या आहेत भूमी देसाई आणि हे आहेत महाजन गारमेंट्सचे ओनर, करता धरता इथे आकाश महाजन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर तुमच्याबरोबर काम करायला मला नक्कीच आवडेल. तेवढ्यातच इथे आकाशसुद्धा गप्प बसतो, भूमीला काहीसुद्धा बोलत नाही. त्यानंतरला इथे आता भूमीला चक्कर येत असते आणि तेव्हा इथे पारितोष सर आता भूमीला पकडतात आणि तेव्हाच तिथे आकाश येतो आणि पारितोष सरांना बघतो.